नमस्कार सर्वांना। आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये 3 अंकी संख्यांचा गुणाकार पाहणार आहोत। तर ह्या संख्या कशा असतील तर 100 पेक्षा थोड्याशा मोठ्या म्हणजे कुठपर्यंतच्या 100 ते 150 पर्यंतच्या संख्यांचा ह्या पद्धतीमध्ये आपण गुणाकार करणार आहोत। तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे। ते असं आहे बघा, 107 गुणिले 112। मग आपण हे उदाहरण सरळ रेषेत लिहूया, म्हणजे 107 मल्टिप्लाइड बाय 112। ओके। त्यानंतर आपल्याला दुसरी पायरी अशी आहे की 107 मधून 100 वजा करायचे, म्हणजे की झाले 107 वजा 100 येतात 7 येतात, आणि 112 वजा 100 म्हणून 12। ही झाली आपली दुसरी पायरी, म्हणजे सेकंड स्टेप झाली। थर्ड स्टेपला आपल्याला किंवा थर्ड पायरीला आपल्याला काय करायचं आहे की 7 गुणिले 12 ह्यांचा गुणाकार करायचा आहे। 12 7 84 म्हणजे 12 7 जा 84 येतो, बरोबर। आणि पुढच्या स्टेपला आपल्याला करायचं आहे 107 अधिक 12 किंवा 112 अधिक 7। दोघांपैकी जे ॲडिशन किंवा जी बेरीज तुम्हाला सोपी आहे ती तुम्ही करू शकता। आपण इथे 112 अधिक 7 करूया। 112 अधिक 7, तर 112 अधिक 7 किती येतात 119, आणि हे 84 जसेच्या तसे। हा झाला आपल्या 107 गुणिले 112चा गुणाकार 11,984 म्हणजेच 11,984। तर आपण एका पद्धतीमध्ये आपण ह्याचं ॲडिशन करून बघितलं। आता आपण ह्याने हे ॲडिशन करून तेच उत्तर येतं का ते बघूया। तर आपण इथे परत लिहूया 107 मल्टिप्लाइड बाय 112। इथे सबस्ट्रॅक्शन केलं 7 आणि 12, तर पुढे येतं 84। 12 7 जा 84 म्हणजे 84, आणि आपल्याला आता 107 अधिक 112 करायचे। तर तुम्ही बघू शकता 107 अधिक 112 किती आले 119, आणि हे 84 जसेच्या तसे। याचा अर्थ तुम्ही ह्यामध्ये हे ॲड केलं किंवा ह्यामध्ये हे ॲड केलं तरी दोन्ही उत्तरं आपली सारखी येतात। तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आपण हे काढलेलं आहे। तर अजून काही आपण ह्याची उदाहरण बघूया। आपलं पुढचं उदाहरण आहे 106 गुणिले 131। मग आपण हे उभ्या रेषेत लिहूया। 106 मल्टिप्लाइड बाय 131 म्हणजे 106 गुणिले 131 ह्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। तर तो कसा करणार, तर 106 वजा 100 म्हणजे किती येतात तर आपले 6 येतात, आणि 131 वजा 100 म्हणजे राहतात किती फक्त 31 म्हणजे 31, बरोबर। तर आपल्याला पुढे काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे। कोणाचा, ह्या दोघांचा। तो सोपा आहे, 6 एके 6 साहित्रिक 18, ठीक आहे। आणि आपल्याला ह्यामध्ये हे तरी अधिक करायचं आहे किंवा 131 मध्ये 6 तरी अधिक करायचं आहे, बरोबर आहे। मग आपण 131 मध्ये 6 अधिक करूया, म्हणजे ते जवळचं आहे, सोपं आहे। तर 131 अधिक 6 किती येतात 131 प्लस 6 किती येतात 137 म्हणजे 137। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही 3 अंकी संख्या करत असाल गुणाकार 100 पेक्षा जास्त असलेल्या, तर त्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की ह्या दोन संख्यांचा गुणाकार मध्ये आपल्याला जे 3 अंकी नंबर मिळाला तर त्यातले फक्त 2 अंक आहेत ते ॲज इट इज खाली लिहायचे, आणि हा 1 आहे तो कुठे जातो तर 137च्या अधिकला जातो। म्हणजे किती येतात बघा 137 1 138, आणि हा 86 जशाच्या तसा। तर ह्याचं उत्तर, ह्या गणिताचं उत्तर आपलं किती आलं 13,886 म्हणजे 13,886, बरोबर। तर आपण आता एका पद्धतीने करून बघितलं। आता आपण 106 मध्ये 31 अधिक करून तेच उत्तर येते का ते पाहूया। तर बघा आपलं 106 गुणिले 131, मग वजा बाकी आपले सबस्ट्रॅक्शन येतं 6 अँड 31, 6 आणि 31। तर इथे आपण पुढे काय करणार आता 106 अधिक 31, बरोबर। 106 अधिक 31 इथे असं लिहिणार, आणि ह्या दोघांचा गुणाकार तो किती येतो 6 एके 6 साहित्रिक 18, 6 1 जा 6 6 3 जा 18 186 आला। तर आपला रूल काय आहे की 106 अधिक याची बेरीज किती येते 137, बरोबर। पण महत्त्वाचा नियम इथे परत एकदा सांगतो की समजा तुमच्याकडे 3 डिजिट्स नंबर आला तर आपल्याला काय करायचं आहे 2 डिजिट्स आहेत ते ॲज इट इज खाली लिहायचे आहेत, आणि हा थर्ड डिजिट आहे फर्स्ट नंबरचा तो ॲड होतो 137 मध्ये, म्हणजे आन्सर आपलं येतं 13886 म्हणजे 13,886। तर आपण तुम्ही बघू शकता की कुठच्याही पद्धतीने तुम्ही गेलात म्हणजे 106 मध्ये 31 अधिक केलेत किंवा 131 मध्ये 6 अधिक केलेत तरी उत्तरं आपली दोन्ही सारखीच येत आहेत। तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण
सोडवलेलं आहे. तर अजून आपण उदाहरण बघूया ह्या संदर्भातलं. आपलं पुढचं उदाहरण आहे 102 गुणिले 103. तर आपण हे उभ्या रेषेत लिहूया. 102 मल्टिप्लाइड बाय 103. हे एकदम इझी आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 102 वजा 100 किती येतात? 2 येतात. 103 वजा 100 किती येतात? तर 3 येतात. ओके. तर आपल्या ह्यांचा गुणाकार करायचा. तो किती येतो? 6 येतो. आणि आपण ह्यामध्ये 3 ॲड करू शकतो किंवा 103 मध्ये 2 ॲड करू शकतो. मग बघा 102 अधिक 3 किंवा 102 प्लस 3 म्हणजे किती येतं आपलं उत्तर? 105. आणि हा 6 ॲज इट इज. पण महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की ह्या दोघांचा 3 अंकी संख्याचा गुणाकार करताना आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जो काय गुणाकार येतो तो 2 अंकी संख्या असला पाहिजे. ह्या संख्यांचा गुणाकार किती असला पाहिजे? 2 अंकी. पण इथे किती आला आहे? 1 अंकी संख्याचा आलेला आहे. तर आपण इथे काय लिहिणार? 0 ॲड करतो 6च्या मागच्या बाजूला. म्हणजे आपलं उत्तर काय येतं? 105.06 म्हणजे 10,506 म्हणजे 10,506. ओके. तर हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जेव्हा 3 अंकी संख्यांमध्ये हा संख्यांचा गुणाकार समजा एक अंकी संख्या आली तर तिथे आपल्याला 0 आधी द्यावा लागेल. तर उत्तर आपलं बरोबर येईल, नाही तर आपलं उत्तर चुकेल. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. तर अजून एक उदाहरण आपण ह्या संदर्भातलं पाहूया. आपलं पुढचं उदाहरण असं आहे 162 गुणिले 103. तर आपण उभ्या रेषेत लिहूया 162 गुणिले 103. तर आपल्याला 162 मधून 100 वजा करायचे आहेत म्हणजे राहणार किती? 62. आणि 103 मधून 100 वजा केल्यावर राहणार किती? 3. बरोबर. आपली पुढची पायरी काय? ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय येणार? 3 दुणे 6 आणि 3 सक 18. बरोबर. आणि ह्यामधून 3 तरी अधिक करायचे किंवा 103 मध्ये 62 अधिक करायचे. तर आपल्याला सोपं काय? 162 अधिक 3. आपण 162 अधिक 3 करूया. तर आपलं उत्तर काय येतं? 165 इथे येतं. बरोबर. 165. 162 प्लस 3 165 येतं. आणि आपला नियम काय की ह्या दोघांचा गुणाकार समजा 3 अंकी येऊ दे किंवा 1 अंकी येऊ दे तरी आपल्याला 2 डिजिट असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण 86 ॲज इट इज खाली लिहिणार आणि हा जो 1 आहे, हा जो 1 आहे तो इथे 165 मध्ये किंवा 165 मध्ये अधिक करणार. म्हणजे झाला 166 आणि हा 86 त्यापुढे अशा पद्धतीने लिहिणार. मग आपलं उत्तर किती आलं? 16,686 म्हणजे 16,686. तर हे एक आपण उदाहरण सोडवलं आहे. तसंच अजून एक उदाहरण आपण घेत आहोत 107 गुणिले 104. तर आपण 107 × 104 असं लिहिलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की 107 मधून 100 वजा राहिले किती? 7. 104 वजा 100 राहिले 4. मी हा दोघांचा गुणाकार किती येतो? 28 येतो. इथे आपल्याला 2 अंकी संख्या मिळालेली आहे. मग आपल्याला ही तशी ठेवणं आवश्यक आहे. इथे काहीच बदल होणार नाही. तर बघा तुम्ही ह्यामध्ये 4 तरी ॲड करा किंवा 104 मध्ये 7 ॲड करा. तर आपण 104 अधिक 7 करूया म्हणजे किती येतात बघा? 111 आणि हे 28 जसेच्या तसे. मग आपलं उत्तर किती आलं? 11,128 म्हणजे 11,128. तर अशा पद्धतीने आपण 3 अंकी संख्यांचा गुणाकार पाहिला 100 पेक्षा थोड्या मोठ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.